हे बघा, आपकी सोच ही आपके कोणी लिव्ह करू नका. खूप सुंदर, जबरदस्त, अनबिलिएबल अशी इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे नेव्हर एव्हर मिस. तो गाईज कोई मिस नाही करना है. आणि आज होणारं सेशन खरंच खूप सुंदर असणार आहे. अमेझिंग असणार आहे. आणि यस, त्याचे जे गेस्ट स्पीकर आहेत ते तुफान आहेत, तुफान, जिनको बोलते हम. मेडिकल क्षेत्रामधला खूप सुंदर असा त्यांचा अनुभव. आणि आज खूप साऱ्या लोकांना ते निरोगी राहण्यासाठी मदत करतायत ॲज अ वेलनेस कोच, म्हणजे एक मेडिकल ऑफिसर जातेगाव या ठिकाणी. त्यांच्याविषयी थोडक्यात सांगायचं झालं म्हणजे मी स्वतः त्यांच्या जातेगाव या ठिकाणी मी जाऊन आलेलो आहे. आणि प्रायमरी हेल्थ सेंटर आहे, पण वाटत नाही प्रायमरी हेल्थ सेंटर आहे, म्हणजे तिथे गेल्यावर निरोगी होऊनच व्यक्ती बाहेर येऊ शकतो. यस, तर मेडिकल ऑफिसर प्रायमरी हेल्थ सेंटर जातेगाव या ठिकाणून नाशिक. आणि प्रॉपर नाशिक म्हणजे माझं देखील नेटिव्ह प्लेस. तर त्याचसोबत ट्रस्टी आहेत ते लोकमान्य मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल नाशिक या ठिकाणचे. या कम्युनिटीला जॉईन करायचं एकच रिझन त्यांचं होतं की आपण निरोगी कसं राहता येईल. आपण म्हणतो ना की प्रत्येक व्यक्ती निरोगी तर राहण्यासाठी सुरुवात कोणापासून करतो? स्वतःपासून. आणि त्यांनी स्वतःपासून सुरुवात केली. आणि विचार करा, एक मेडिसिन खाणारा व्यक्ती मेडिसिन फ्री आयुष्य कसं जगू शकतो? तो कोण सांगू शकतो? जो व्यक्ती खरंच त्याने अवलंब केलाय, स्वतःमध्ये चेंजेस केले, स्वतःमध्ये बदल केले, खुद में बदलाव किया है. ऐसे पर्सन से हम सुनने वाले हैं कि मेडिसिन बिना खाए कैसे हम जी सकते हैं. जब जरूरत पड़ती है तब हम डॉक्टर के पास जाती है, बट डॉक्टर के पास जाने की जरूरत ही ना पड़े तो क्या कर सकते हैं उसके लिए? और वो अगर डॉक्टर ही बताए आपको तो, एक डॉक्टर ही अगर आपको बताएंगे कि डॉक्टर के पास जाने की जरूरत नहीं पड़ सकती है अगर आप ये हेल्दी एक्टिव लाइफस्टाइल इसके द्वारा आप लोगों को हेल्प करोगे तो। सुनना ही, मेरा परिचय आप सबको पता ही है। यस, आई एम अ वेलनेस कोच। और लास्ट 3 साल पहले, नेक्स्ट मंथ में मुझे 3 साल कंप्लीट होगा। तो 3 साल पहले मैं इस फैमिली के साथ ज्वाइन किया था। बढ़ा हुआ वजन और 15 kg वजन मैंने मेरा फैट लॉस किया। और टिल अभी तक मैंने मेरा वजन मेंटेन रखा है। तो सोचिए, और जिस पर्सन से आप सुनने वाले हो उस पर्सन का मेडिकल क्षेत्र में काफी बड़ा अनुभव है। तो अनुभव आपल्याला ऐकायचा आहे. आणि त्याचसोबत अजून तुमचे जवळचे नातेवाईक किंवा फॅमिली मेंबर, आज नागपंचमी आहे, पण जवळचे फॅमिली मेंबर्स किंवा जवळचे तुम्हाला असं वाटतं एकदम जिव्हाळ्याचे व्यक्ती आहेत, त्यांना प्लीज ही लिंक पाठवा, रिक्वेस्ट आहे. आणि तुम्ही स्वतः काही गोष्टी लिहून घ्या. मी सुद्धा डायरी आणि पेन माझ्या सोबत ठेवलंय. कोणी कोणी डायरी आणि पेन सोबत ठेवलंय? यस, तो आने वाला 20 मिनट हम उनको सुनेंगे, बट उसको लिखेंगे भी। चलेगा? रेडी हो सब लोग? चलिए वेलकम करेंगे गाइस विद क्लैपिंग के साथ अनबिलीवेबल पर्सन। हेल्प मी वेलकम इंटरनेशनल वेलनेस कोच, अनबिलीवेबल स्पीकर, यस मिस्टर प्रदीप जायभाई सर। जायभाई सर, वेलकम ऑन कॉल प्रदीप सर। यस सर। थोड़ा रेंज का प्रॉब्लम है सर आपको? यस सर। गाइस डायरी और पेन साथ में रखो। ये सुनने के लिए, इसका मार्गदर्शन लेने के लिए काफी सारे लोग हैं कि जिनको पैसा बेयर करना पड़ता है, और आपको मिलने वाली इंफॉर्मेशन तो फ्री है। तो फ्री मिलेगा तो आपको क्या उसका इस्तेमाल, उसका यूज करा के लेना है और लिखना भी है। यस यस यस, ओके। तो सर की कहानी भी सर बताएंगे, बट सर आज हेल्दी एक्टिव लाइफस्टाइल के दौरान आप कैसे हेल्दी रह सकते हो जहाँ पे मेडिसिन खाने की जरूरत ही ना पड़े, तो कैसे होगा? अच्छा रहेगा सबके लिए। यस सर, वेलकम ऑन कॉल सर। यस सर, व्हेरी गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग थँक सर। यू। आज आपल्या कॉलवर, यस सर, आवाज येतोय सर व्यवस्थित? यस सर, सुंदर आवाज येतोय सर। सर आवाज येतोय? येतोय सर, थोडं नेटवर्क कमी यस, आहे थँक्यू तुमच्याकडे. थँक्यू। यस, आपल्याशी संवादामध्ये मला निश्चितच खूप आनंद होत आहे
हे माझ्यासाठी खरोखर अभिमानाची गोष्ट आहे. आज आपल्या सर्वांचे ग्रेट इंटरनॅशनल वेलनेस कोच रणजित देसले सर, ग्रेट मेंटॉर दीपक नरोडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण वजन कम्युनिटीमध्ये हेल्दी आणि हॅपी लाईफस्टाईल कशी याबाबतचं आपण निश्चितच खूप छान प्रकारची स्टाईल आपण स्वतः अंगीकारलेला आहे. निश्चितच आपण सर्वांनी आज आपला जो 20% पार्ट आहे वर्कआउट अनबिलिव्हेबल अशा प्रकारचं आपल्या कम्युनिटीच्या माध्यमातून रणजित सरांच्या माध्यमातून आपण आज पूर्ण केलेला आहे. आणि खऱ्या अर्थानं आपल्याला महत्वाचा 80% पार्ट आहे तो आपल्याला हॅपी हेल्दी लाईफस्टाईलचा आभा आहे आपल्याला समजून घ्यायचा आहे, तो दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला अंमलात आणायचा आहे. तर निश्चितच सर्वप्रथम या ठिकाणी यस सर निश्चितच आपल्याला या ठिकाणी सर्वप्रथम मी माझा परिचय करून देतो की मी डॉक्टर प्रदीप जायभावे नाशिक मधून आहे. नाशिकच्या अति दुर्गम भागामध्ये जातेगाव आरोग्य केंद्र आहे, त्या ठिकाणी मी स्वतः मेडिकल ऑफिसर म्हणून कार्यरत आहे. निश्चितच 20 वर्षापेक्षा जास्त कालावधी सर्व्हिसला. आणि तसंच आमचं लोकमान्य मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे की ज्या हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारच्या उपचाराच्या सुविधा उपलब्ध आहे, ज्याच्यामध्ये अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास सारखे ऑपरेशन पण होतात आणि सर्व ऍक्सिडेंटच्या वगैरे पेशंटचं मॅनेजमेंट पण होतं. तर आणि निश्चितच आपण सर्वांनी पाहिलेलं आहे की कोविड सारख्या महाभयंकर अशा साथीच्या काळामध्ये आपण सर्वांना जो सामोरं जावं लागलं, तर त्या काळात मला स्वतःला मेडिकल प्रोफेशन मध्ये ज्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये यस सर मोबाईलवर जॉईन करू का सर? हे ऍक्च्युली नेटचा थोडासा इश्यू आहे. सर येस सर, मोबाईलवर करा जॉईन. यस सर. यस सर, यस सर, सॉरी, फक्त मला पोस्ट करा परत. यस सर, यस सर, यस गाइस. तो बाकी सब लोग डायरी और पेन लेके बैठ सकते हो. डायरी और पेन बहुत जरुरी आहे. आणि डायरी आणि पेन जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही बऱ्याच गोष्टी लिहून घेऊ शकतात. आणि खास करून ऑल वेलनेस कोचेस, तो बहुत जबरदस्त इंफॉर्मेशन मिलने वाला है गाइस आज. ऐसी इंफॉर्मेशन आपने अभी तक सुना नहीं होगा. और मेडिसिन फ्री रहना है, ये कौन बताएगी? डॉक्टर्स बताएंगे. तो सोचिए, एक डॉक्टर जिनको हम एक गॉड मानते हैं, यस, लोगों को बचाते हैं, काफी सारे लोगों को हेल्प करते हैं, कभी रात को भी फोन आता है तो भी वो जाते हैं. तो वो बताएंगे आपको मेडिसिन बिना खाए कैसे आप जिंदगी जी सकते हो. बट उसके लिए लिख के लोगे तो डेफिनेटली आपको पता चलेगा आजची जीवनशैली, सध्याची लाईफस्टाईल खूप वेगळी झालेली आहे आणि अगोदरची लाईफस्टाईल खूप वेगळी होती. दोन्ही लाईफस्टाईल मध्ये खूप मोठा डिफरंट आहे. आणि हाच डिफरंट भरून जर काढायचा असेल, हाच डिफरंट जर तुम्हाला चेंज करायचा असेल, तर लाईफस्टाईल चेंज करणं गरजेचं आहे. सरांना मी पोस्ट करतो. यस, सरांनी मोबाईलवर जॉईन केलेलं आहे. आणि खरंच आपण नशिबान आहोत. आपल्यासोबत असे काही व्यक्ती आहेत की ज्यांच्याकडून आपल्याला मार्गदर्शन मिळते, जिनकी तरफ से हमको इतना जबरदस्त ऐसा इन्फॉर्मेशन मिलता है. यस सर. यस सर. सॉरी फॉर डिस्टर्बन्सेस. निश्चितच आपल्याला या व्हर्च्युअल माध्यमामध्ये काही डिस्टर्बन्सेस येणं साहजिक आहे. लाईटचा प्रॉब्लेम असू शकतो, नेटचा प्रॉब्लेम असू शकतो. आणि योगायोगाने मी अशा ठिकाणी आहे की प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, जिथं ग्रामीण दुर्गम भागातील लोकांना आरोग्य सुविधा शासनामार्फत दिल्या जातात. आणि 4-5 वाजता एक डिलिव्हरीची पेशंट आली आणि तिचं डिलिव्हरीची सर्व प्रोसिजर कंप्लीट करून योगायोगाने 10-15 मिनिटापूर्वी मी रिलॅक्स झालो आणि आपल्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली. तर या सर्व अडचणीवर मात करत करत आपल्याला पुढे जायचं आहे. वैयक्तिक माझी जी स्टोरी आहे किंवा माझा जो एक्सपिरियन्स आहे, गेल्या 2-2.5 वर्षापासून आपल्या कम्युनिटीमध्ये मी सहभागी आहे. आपल्याला माहिती आहे की कोविड सारख्या महाभयंकर अशा साध्या काळामध्ये मला स्वतःला
कोविड प्लस म्युकरमायकोसिस असा भयंकर अशा आजाराचा सामना करावा लागला, ज्या म्युकरमायकोसिस मध्ये आपल्याला माहिती आहे की 50% पेक्षा जास्त रुग्ण दगावतात, अशी परिस्थिती आपल्याला कोविडच्या काळामध्ये पाहायला मिळाली. आणि ज्यांचे डोळे काढावे लागले, नाकाचे ऑपरेशन करावं लागतात, दाताचे ऑपरेशन करण्याची वेळ येते. आणि दुर्दैवाने मला सुद्धा दातांचा जबडा काढून टाकण्यापर्यंत ऑपरेशन करण्याची वेळ आली होती. जवळजवळ 60 दिवस म्हणजे 2 महिने मी रुग्णालयामध्ये ऍडमिट होतो. माझ्या अवतीभोवतीचे अनेक रुग्ण माझ्या डोळ्यासमोर बोलत बोलत खचून गेल्याचे किंवा त्यांचं दुःखद निधन झाल्याचे मी स्वतः डोळ्यांनी पाहिलेलं आहे. आणि हे सगळं पाहिल्यानंतर निश्चितच आपण किती भाग्यवान आहोत की आपल्याला या सगळ्या ह्याच्यातून आज एक एक दिवस आपल्याला जगायला भेटत आहे, आनंद मिळत आहे. तर ह्याच्या पाठीमागं निश्चितच आपण स्वतःमध्ये जी जीवनशैली अंगीकारलेली आहे आणि ती जीवनशैलीच आपल्याला खऱ्या अर्थानं इलनेस म्हणजे आजारी राहण्याकडे का खऱ्या अर्थानं सुखी आणि आनंदी जीवन ज्याला वेलनेस म्हणतो आपण, त्याच्याकडे घेऊन जाऊ शकते. आणि निश्चितच आज सध्याची जी जीवनशैली आहे जर ती आपण तर आज प्रत्येक जण एवढा धावपळीमध्ये आहे की मग इतक्या वाजता इकडे जायचं, तितक्या वाजता तिथं जायचं, दिवसभराचं एकदम टाईट शेड्यूल आहे. ऍक्च्युअली कुणी नोकरीला असो अथवा नसो, कुणी कामाला असो अथवा नसो, पण प्रत्येक माणूस स्वतः एवढा बिझी झालेला आहे, ज्याला हरी म्हणतो आपण. हरी वरी करी नावाची टर्मिनॉलॉजी आम्ही वापरतो. हरी म्हणजे धावपळ आणि वरी म्हणजे काळजी. कुणाला आर्थिक काळजी आहे, कुणाला कौटुंबिक काळजी, कुणाला मुलाबाळांची काळजी, आजोबांची काळजी, काय काय एवढे भारावलेले असतात की काही जणांना समाजाची काळजी असते, देशाची काळजी असते आणि पूर्ण जीवन ते झोकून त्यासाठी काम करत असतात. आणि काही जणांना नको त्या गोष्टीची पण खूप काळजी असते. अशा भयंकर स्थितीमध्ये आज प्रत्येक माणूस गुरफटलेला आहे. आणि तिसरं जे आहे करी, ज्याला आमचं नाशिकमध्ये आपल्या आता रणजित सरही नाशिकरच आहे, त्यामुळं निश्चितच नाशिकमध्ये प्रसिद्ध मिसळ आहे आणि मिसळ प्रत्येक माणूस म्हणतो की याच्यावर तरी नाही का. तरी म्हणजे निश्चितच मसाल्याचा तो रस्सा असतो आणि तो त्याच्यामध्ये तेल, तेलकटपणा, तिखटपणा आणि सगळ्या मसाल्याच्या पदार्थांचा जो सार असतो आणि ती मसालेयुक्त पदार्थ खाण्याची जी काही सवय प्रत्येक माणसाला, उदाहरण मी मिसळचं दिलं, परंतु वेगवेगळ्या विभागामध्ये, वेगवेगळ्या गावांकडे, जिल्ह्यांमध्ये जे खाण्याचे पदार्थ आहेत त्याच्यामध्ये चमचमीतपणा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. हॉटेलिंग संस्कृती वाढत चाललेली आहे आणि या हरी वरी करीच्या जीवनशैलीमुळं आपल्या शरीराची सर्व ढब बदललेली आहे. आणि तेवढंच नाहीये तर बेकरीचे पदार्थ आहेत, पॅकिंगचे पदार्थ आहेत, याच्यामुळं आपल्या शरीरामध्ये जे अनावश्यक घटक आहेत ते मोठ्या प्रमाणात वाढत चाललेले आहेत. आता मुळामध्ये आपल्याला आवश्यक घटक काय काय लागतात शरीराच्या, हे नैसर्गिकरित्या जर पाहिजे होती, जे आपल्या आजूबाजूला अगदी कसदार खाणं असायचं, अत्यंत नैसर्गिकपणे पिकवलेलं, साठवलेलं, बनवण्याची विशिष्ट पद्धत असायची, चुलीवरची भाकरी वगैरे बनवली जायची, चुलीवरचे सर्व पदार्थ असायचे आणि कसदार असायचे खाण्याच्या सगळ्या पद्धती असायच्या किंवा हे असतं. आणि कष्टाची कामं अक्षरशः पोटा पोहण्याची त्यांची शारीरिक क्षमता असायची. आजची परिस्थिती तर निश्चितच खाण्यामध्ये वेगळ्या प्रकारचा हायब्रिड ज्याला खाणं म्हणतो आपण, रसायनाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. फवारण्यांच्या माध्यमातून, फर्टिलायझरच्या, कीटकनाशकांच्या माध्यमातून प्रत्येक अन्नधान्यावर आज मोठ्या प्रमाणात फवारण्या वगैरे करून त्यातला जो कसदारपणा आहे तो कसदारपणा कमी, रसायनाचा वापर जास्त प्रमाणात वाढल्यामुळं आज कॅन्सर सारख्या महाभयंकर बिमारीला सुद्धा सामोरं जातं, हे वास्तव आहे. आणि निश्चित या चमचमीत पदार्थ खाण्यामुळं त्याच्यानंतर जो काही पदार्थ आपण मोठ्या प्रमाणात खातो, आज आपल्याला माहित आहे की पूर्वी गोड पदार्थ आपले सणासुदीला बनवले जायचे. त्या दिवाळीचा सण आहे, पाडव्याचा सण असेल किंवा नागपंचमी आली, मला वाटतं आहे नागपंचमीचा सण आहे,
या सगळ्या वेगवेगळ्या सणाच्या पोळा आहे जो आपल्या सर्व घराचा अत्यंत महत्वाचा सण आहे, त्यावेळेस पदार्थ खाल्ले जायचे. आणि निश्चितच आताची जर परिस्थिती पाहिली तर आपल्या प्रत्येक गावापर्यंत स्वीट मार्ट पोहोचलेले, प्रत्येक शहराच्या कोपऱ्या कोपऱ्यापर्यंत गोड पदार्थ विकणारे दुकानं आहेत आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भेसळ, मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा वापर केला जातो आणि ज्या गोड पदार्थांची गरजच नाही तेवढे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या समोर खावे लागतात, खाल्ले जातात आणि त्याच्यातून आपल्या शरीरामध्ये जे कार्बोहायड्रेट्स आहे आणि दुसरं फॅट्स आहे ते खाल्ल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाढत चालले आणि मेन कारण, मुख्य कारण आपल्या वाढत्या वजनासाठी 2 घटक कारणीभूत आहेत आणि त्यांचा वापर एवढ्या मोठ्या प्रमाणात झाल्यामुळं वजन वाढलं आणि वाढलेल्या वजनामुळे ज्याला नॉन कम्युनिकेबल डिसीजेस म्हणतो आपण, असंसर्गजन्य, त्याच्यामध्ये हायपरटेन्शन, रक्तदाबाचा आजार, शुगरचा आजार आहे, थायरॉइडचे आजार आहे, त्याच्यानंतर हृदय संबंधित आजार आहेत. आज पाहतो आपण, पूर्वी जात होतं की 45-50 तर माणसाचं काय खरं नाही, कोणते आजार मागे लागतील. पण आज परिस्थिती अशी आहे तर 40 नाही, 35 नाही, 30 वर्षाच्या आतल्या माणसांना सुद्धा अटॅक आले, हृदयाचा अटॅक आला, ज्याला मायोकार्डियल इन्फार्क्शन म्हणतात, की आला आणि त्याचं दुःखद निधन झालं. अशा अनेक घटना आपल्याला पाहायला मिळतात. तर ह्याची मेन कारण जी आहेत ही सगळी बदललेली जीवनशैली. आपण बदललेल्या खाण्याच्या पद्धतीत बदलल्या नाहीयेत, जगण्याच्या पद्धती मध्ये पण प्रचंड बदल झालेला आहे. पूर्वी लवकर उठलं जायचं, ब्राह्मी मुहूर्ते उत्तिष्ठे अशा प्रकारचं वर्णन केलं जातं. ब्राह्मी मुहूर्ते म्हणजे पहाटे तांबडं फुटलेल्या वेळेस लोक उठायचे, उठल्याच्या कसरती, व्यायाम किंवा कष्टाची कामं त्यांची आणि त्याच्यातून सकाळचा जो आल्हादाचा जो गोडवा आहे, अत्यंत ऑक्सिजनचा पुरवठा आहे, प्रसन्न असं वातावरण आहे, माध्यमातून जे जीवनसत्व आपल्याला व्हिटॅमिन डी भेटत होतं, हे सगळ्या गोष्टीचा ते आस्वाद घेत होते. आज आपल्या साठी आवश्यक जे घटक गरजेचे असतात, ज्याच्यामध्ये जीवनसत्व, ज्याच्यामध्ये ए बी सी डी ई के पर्यंत जे जीवनसत्व आहे, ते सगळे आपल्याला या नैसर्गिक अशा पालेभाज्या आणि सगळ्या वातावरण. नंबर 2 जे आपल्याला जे आवश्यक असतात, प्रोटीन्स, जे डाळीचे पदार्थ आणि जे नॉनव्हेज हे घटक आहेत ते चांगल्या प्रकारे भेटतात, ड्रायफ्रुट्स आहेत, तर त्याच्यातून मिळत असतात. पण आज जर पाहिलं आपण की किती त्या डाळी खतांची परिस्थिती झालेली आहे, उत्पन्न कमी झालेलं आहे आणि त्याच्यातून नको त्या प्रकारच्या भेसळी आपल्या समोर येत आहेत. त्याच्यानंतर आपल्याला जे आवश्यक मिनरल्स असतात, खनिज पदार्थ, जे या निसर्गाच्या पृथ्वीच्या ह्याच्यातून कसदारपणे आपल्यापर्यंत पोहोचतात, कंदमुळांच्या माध्यमातून असेल, वेगवेगळ्या ह्याच्या माध्यमातून, मॅग्नेशियम आहे, झिंक आहे, पोटॅशियम आहे, क्लोराइड्स आहेत, हे सगळे जे काही फेरस सल्फेट आहे, हे सगळे घटक आपल्याला खनिज रूपामध्ये आपल्या शरीरासाठी गरजेचे असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे फायबर आहे की जे आपली पचन संस्था अत्यंत उत्कृष्ट राहण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या सलाडच्या माध्यमातून, पालेभाज्यांच्या माध्यमातून हे फायबर भेटत. आणि त्याच्यानंतर जे आवश्यक अमायनो ऍसिड असतात, जे फॅट्स मध्ये जे महत्वाचे घटक असतात, ते आपल्याला वेगवेगळे जे काही पदार्थांच्या माध्यमातून जे अपेक्षित असतं, हे सगळं जे आवश्यक घटक, ज्याला 114 प्रकारचे पोषक घटक म्हणतो आपण, हे आजच्या आपल्या जीवनशैलीमध्ये जर आपण ताळेबंद बघितलं दिवसभराचा, दररोजची रोजनिशी जर पाहिली, तर काय पदार्थ, एक साधारण माणूस चहा बिस्किट घेतो, बेकरीचे पदार्थ खातो, कुठंतरी पॅकिंगचे बिस्किट खातो, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे नाश्त्याचे पदार्थामध्ये तुम्ही इडली, सांबर काय असेल ते, पोहे, उपमा, त्याच्यानंतर जेवणाचे पदार्थ बघितलं तर भाजी पोळी, ह्या सगळ्या ह्याच्यामधून जे आपण त्याच्यातला हे काढला तर जे आवश्यक घटक आहेत ते कमी भेटते आणि जे नको ते घटक मात्र जास्त प्रमाणात भेटत आहे. आणि त्याच्यामुळं आपल्या शरीरामध्ये या चरबीचा संचय वाढत चाललेला आहे आणि तो
वाढलेल्या संचयामुळे वजन वाढत चाललंय आणि हे सगळे असंसर्गजन्य आजार वाढत आहे. आता ह्या सगळ्या गोष्टीचं वास्तव आहे. मला स्वतःला सुद्धा आमच्या वैद्यकीय पेशामध्ये दिवस रात्र वेगवेगळ्या प्रकारच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे स्वतःच्या शरीराकडे खाण्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे कोविडमध्ये भयंकर असा जो त्रास झाला आणि त्याच्यातून समजून घेतलं की या जीवनशैलीमुळे मी जवळजवळ 97 किलो पर्यंत वजन वाढलेलं होतं. त्याच्यानंतर कोविडमध्ये या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या जो औषधांचा वापर केला, आपण पाहिलं की रेमडेसिवीरचा वापर मोठ्या प्रमाणात झाला, टॉसिलिझुमॅब सारखं अत्यंत महागा मोलाचं इंजेक्शन वापरले, ऑक्सिजनचा इंडस्ट्रियल लेवलवर जो वापरला जात होता त्याचा वापर करावा लागला. तर तेवढं शॉर्टेज होतं संपूर्ण देशभरामध्ये. तेवढंच नाहीये तर या वेगवेगळ्या प्रकारचे जे मेडिसिन्स खूप दिवस घेऊन आपल्या शरीरावर त्याचा अत्यंत दुर्गामी असे परिणाम झाल्याचे दिसून आले. आणि हे सगळं आजार पण मला वाटतं की माझ्या एवढं जवळून कुणी पाहिलं नाही. त्याच पिरियड मध्ये मला डायबिटीस सारख्या आजाराची लागण झाली, शुगरची गोळी झाली. निश्चितच माझा अनुभव शेअर करायला आला. मी आराम करत असताना मला आपल्या व्हॉट्सअप स्टेटसच्या माध्यमातून स्टेटस पाहिलं आणि त्यांना विचारलं की काय आहे, आणि त्यांनी निश्चितच आपल्याला ही माहिती दिली आपल्या कम्युनिटीची, ज्याच्यामध्ये 20% वर्कआउट एक्सरसाइज आणि 80% डाएट प्लॅन, 100% आपल्याला सुखी आणि साधारण जीवनाची संधी आहे. आणि ते निश्चितच मी गेल्या 2.5 वर्षापासून प्रत्येक दिवस एन्जॉय करत आहे. माझं स्वतःच या 3.5 महिन्यामध्ये 14 किलो फॅट लॉस झाला. हलका हलका वाटायला लागलं. ज्याचं शरीरातले पर्यंत ऑपरेशन करावं लागलं. या सगळी शारीरिक हानी झाल्यामुळं मानसिक जे दौर्बल्य आलं होतं, खच्चीकरण झालं होतं, ते शारीरिक आणि मानसिक दुरावस्था दूर होण्यासाठी आपल्या या कम्युनिटीचा, संजीवनीचा मला खरोखर आधार मिळालेला आहे. मला ठामपणे अत्यंत आत्मविश्वासाने सांगायला आनंद वाटतो. एवढंच नाही तर गेल्या 2-2.5 वर्षापासून जे काही मी आपलं जगातलं 1 नंबरचं सकस संतुलित आहार घेत आहे, ज्याला आपण फ्युएल म्हणतो, ज्याला आपण आपल्या खऱ्या अर्थाने 114 प्रकार घटकांचा सार आपल्याला मिळतो या शेतीमधून. मध्ये सगळ्या प्रकारच्या पालेभाज्यांचा सार आहे, ड्रायफ्रुट्स व्यवस्थित आहेत, सगळ्या प्रकारचे व्यवस्थित आवश्यक घटक याचं एकत्र एक छान प्रकारचं आपल्यापर्यंत जे अमृत आलेलं आहे, ज्याला अमृत एक चांगली गणना करायला सुद्धा काही हरकत नाही, त्यापासून अत्यंत आनंदाने, उत्साहाने, हलकेपणाने जीवन जगणं शक्य आहे. उत्साही जीवन जगू शकतो, सुखी समाधानी जीवन जगू शकतो, याचा मला आत्मविश्वास आलेला आहे. आणि मला सांगायला आनंद वाटतो की जवळजवळ 1 वर्ष झालं मला शुगरची गोळी घ्यायची पडलेली नाही. आमचे जे डॉक्टर आहेत तज्ञ, माझे रिपोर्ट्स पाहिले आणि खरोखर म्हणे सर तुमची गरज नाही, छान रिपोर्ट्स आलेले, ज्याला एचबी म्हणतो, ती सरासरी आपला जो असतो, जो जो 5.6 5.5 वगैरे एकदम आतमध्ये असेल तर नॉर्मल समजला जातो. माझे स्वतःचे अनुभव आहेत, प्रत्येकाचा वेगळा अनुभव असू शकतो. तर हे सगळं पाहिल्यानंतर सुखी समाधानी जीवन जगणं अवघड नाही. आपल्याला इलनेस कडे जायचं नाही तर वेलनेस कडे जायचंय. आणि ज्या वेळी खऱ्या अर्थाने आनंद आहे, खऱ्या अर्थाने निरोगी जीवन आहे, सुख समाधान आहे, आणि त्यासाठी जो दररोज झूम कॉलच्या माध्यमातून, आज कोविडच्या लॉकडाऊनच्या माध्यमातून आपल्याला निश्चितच जे काही या व्हर्च्युअल माध्यमाचं, नेटच्या माध्यमातून झूम कॉलची संधी मिळालेली, जगातला होऊन आपण त्याला एक संधी देऊ शकतो. या कम्युनिटीच्या माध्यमातून 20% एक्सरसाइज, 30% डाएट प्लॅन, ज्याच्यामध्ये आपण संतुलित आहाराचा चेंज युअर ब्रेकफास्ट, चेंज युअर लाईफ, निश्चितच आपल्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. आणि भाग्यवान आहोत, आपल्याला रणजित सरांसारखे इंटरनॅशनल वेलनेस भाग्यवान आहोत की आपल्या कम्युनिटी सारखं माध्यम मिळालं. आणि निश्चितच आपले ते होते सगळे फार दूर आहे, पण आपली कम्युनिटी आपल्या एवढी जवळ आहे की एकमेकाबद्दल प्रचंड आदर, प्रचंड आत्मविश्वास आणि प्रचंड सहकार्याची भावना, खरोखर सुखी समाधानी जीवन काय असू शकतं याचं एक खूप चांगलं आपण कम्युनिटीच्या माध्यमातून निर्माण केलेलं उदाहरण. आणि एवढंच नाहीये
तर माझं स्वतःच मी बनवू शकतो, माझ्या कुटुंबाचं मी बनवू शकतो, माझ्या मुलांचं ज्यांचं वजन कमी असायचं, आत्मविश्वास कमी वाटायचा, अभ्यासाकडे गोडी वाटायची, पण आपल्याकडे जे डायनोशेक सारखं अत्यंत प्रभावशाली अशा प्रकारचं न्यूट्रिशन आहे, अत्यंत चांगलं जे काही मुलांसाठीच पोषक घटक असणारं जे माध्यम आहे, तर ते दिल्यानंतर मला आनंद वाटतो की दोन्ही मुलांमध्ये एका मुलाचा तर 10 किलोचा वेट गेनचा रिझल्ट आहे, वजन वाढलेलं आहे, आणि दुसऱ्या मुलाचा 5 किलो खूप चांगला रिझल्ट आहे. दोघंही खूप छान प्रकारचे एन्जॉय करतात. तर निश्चितच आपल्या कुटुंबाचं आरोग्य आपण चांगलं करू शकतो. आपले शेजारी, आपले गावात मंडळी यांच्यापर्यंत खूप चांगल्या माध्यमातून आपण त्यांना सुद्धा सांगू शकतो, मार्गदर्शन करू शकतो. तर निश्चितच हा कॅम्पेनचा भाग म्हणून किंवा आपला देश खऱ्या अर्थाने सुजलाम सुफलाम बनवायचा असेल, तर आपल्या देशाला सकस संतुलित आहार काय आहे, तो वेगवेगळ्या कसा मिळवला जाऊ शकतो, त्याच्यानंतर आजच्या पिढीला चुकीच्या मार्गाने जाण्यापासून वाचवणं, व्यसनाधीनतेपासून वाचवणं आणि खऱ्या अर्थाने एक चांगल्या विचाराने काम करणाऱ्या टीमचा सहभाग मिळवणं. कारण जैशी संगत वैशी रंगत. ज्या पद्धती राहिलो तर माणसं व्यसनी म्हणूनच ओळखली जातात. आणि खऱ्या अर्थाने आपण निरोगी जीवन जगण्याचं प्रयत्न करणाऱ्या संगतीमध्ये राहिलो तर आपण त्याच निरोगी जीवनशैलीमध्येच आपण स्वतः जाऊ शकतो. त्यामुळं विचार बनायले तर आपण विचार चांगले ठेवले, आपण चांगल्या घेऊन गेलो तर आपलं स्वतःच आणि निश्चितच आपल्या परिवाराचं आणि पूर्ण समाजाचं आरोग्य छान राखू शकतो. निश्चितच जो काही आपल्याला माध्यमातून आहार मिळालेला आहे, जो दररोजचा शेक आपण घेतोय, तर तो शेक एवढा प्रभावशाली आहे आणि त्याच्या अनुभवानुसार कुठल्याही प्रकारचा हानिकारक परिणाम झाल्याचं मला अनुभवायला काही राहिलेलं नाहीये, किंवा माझ्या अवतीभोवती कुणाला त्रास झाल्याचं कधी काही माझ्या निदर्शनास आलेलं नाहीये. त्यामुळं बाहेर वेगवेगळे पदार्थ घेताना आपण कधीच एवढी चिकित्सा किंवा चौकशी करत नाही, परंतु आपल्या एवढ्या जगातलं एक नंबरचं आज करोडो लोक ज्याचा वापर करतायत, ते आस्वाद घेत असताना मात्र अनेक जणांना किंतु परंतु किंवा अनेक शंका असू शकतात. तर निश्चितच मला स्वतःला जो अनुभव आहे, तो मला अत्यंत उत्साहाने आपल्याशी शेअर करायला खूप आनंद वाटत आहे. निश्चितच या अनावश्यक गोष्टी आपल्याला या माध्यमातून जो मिळवण्याची संधी मिळालेली आहे, तर आपण सर्वजण भाग्यवान आहात, म्हणूनच आपल्याला संधी मिळाली असं मला वाटतं. आणि आपल्या मध्ये निश्चितच आपल्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली. निश्चितच अनेकांचे अनेक काही प्रश्न असू शकतात, त्या अनुषंगाने संवाद साधता येऊ शकतो. तर आज सगळ्या धावपळीच्या याच्यातून मला थोडासा आपल्याशी वेळ म्हणजे टाइम शेअर करण्याची संधी मिळाली. आपले ग्रेट मेंटॉर रणजित सरांनी या निमित्ताने मला सांगून दिली. तर मी आपल्या सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद सर. येस सर. यस, थँक्यू सो मच. एक वेळा आपण जोरदार क्लॅपिंग करूया डॉक्टर प्रदीप जायबाबे सर. आणि खरंच खूप सुंदर अशी इन्फॉर्मेशन. कोण सांगू शकतं जो स्वतः अंगीकारतो कशा लोकांसोबत राहायचं, ते सुद्धा त्यांनी सांगितलं की जिनके साथ रहोगे उनके जैसा बनोगे. त्यामुळे लोक फार महत्वाचे आहेत आणि लोकांची संगत फार महत्वाची आहे. आणि तशा संगत आपल्या सोबत आहेत आणि अशी व्यक्ती आपल्या सोबत असल्यावर आपल्याला हमको डरने की तो बात नहीं है. और सर ने तो बोला ही कि हमसे भी ज्यादा पढ़े लिखे लोग जिन्होंने ये फ्यूल बनाया वर्ड्स नंबर 1. किसने बोला? एक डॉक्टर ने बोला, जो मेडिकल क्षेत्र में काफी सारा एक्सपिरियन्स उनको आहे. मेडिकल क्षेत्रात खूप सारा अनुभव त्यांचा आहे आणि मेडिसिन न खाता आयुष्य तुम्ही जगू शकतात. बट आपण स्वतःची केअर केली तर, आपण स्वतः हेल्दी राहिलो तर. यस, तर कोचेससाठी खूप सुंदर असं मार्गदर्शन याच्यानंतर मिळणार आहे. कोचेसची लिंक ऑलरेडी पडलेली आहे आणि डॉक्टर प्रदीप जायबाई सर आम्ही त्यांना देखील मार्गदर्शन करतील. बट आता आपण वंदे मातरम घेऊया. जसं आपण कॉलची सुरुवात जनगण मनने करतो आणि एंड आपण कशाने करतो? वंदे मातरम ने. तो चलिए वंदे मातरम के लिए सब लोग खड़ा होना है और वंदे मातरम के बाद हम सब लोग
यस, तो सर को कॉल एंड करते वक्त थैंक यू भी बोलेंगे। और चैट बॉक्स में आपने कुछ डाला नहीं अभी तक, तो चैट बॉक्स फुल होना चाहिए, एकदम फुल। कितने लोग हैं? 37 लोग अभी कॉल पे है, तो चैट बॉक्स फुल होना चाहिए। तो आप चैट बॉक्स में भी डाल सकते हो। वंदे मातरम के लिए जगह पे खड़ा होना है सबने। यस, तो यस सरला मैडम। भारत माता की। यस, तो हम इंडिया में रहते हैं, इंडिया की आन बान और शान। यस, तो जबरदस्त गाईज, थँक यू सो मच प्रदीप, जय भाभी सर। आणि खूप सुंदर अशी माहिती तुम्ही दिली, सर्वांनी बोलायचंय। थँक यू माय कोच, थँक यू फ्यूल, थँक यू माय हेल्दी हॅपी फॅमिली। सब लोग बोलना है। थँक यू माय Thank कोच, you, my God. Thank you, Thank my you, my coach. Thank you, my God. coach. हॅपी Thank you, my coach. फॅमिली।